प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल मी शाळेच्या वतीने पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। आपला देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950 पासून 26 जानेवारी 1950 पासून आपला देश प्रजासत्ताक झाला म्हणजे आपला देशाचा कारभार हा प्रजेच्या हातात आलेला आहे आणि त्यामुळे आपल्या देशाचं एक अभूतपूर्व परिवर्तन हे 26 जानेवारी 1950 नंतर सुरू झालेलं आहे। ब्रिटिशांच्या जुलमा आणि अत्याचाराच्या राजवटीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य झाला। त्यानंतरच्या प्रक्रियेमध्ये आपल्या देशाला एक सार्वभौम बनवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आपल्या देशाची शासन व्यवस्था प्रशासन व्यवस्था ही कशा पद्धतीनं आपला देश चालला पाहिजे याच्या संदर्भात विचार विनिमय होऊन आज 26 जानेवारी 1950 पासून आपला देश हा प्रजासत्ताक झाला। आपल्या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या हातात ही देशाची सत्ता आलेली आहे। म्हणजे आपल्या देशातला कोणताही नागरिक हा वेगळा नाही किंवा एक भेद जो होता तो या लोकशाहीने संपुष्टात आणलेला आहे आणि या लोकशाहीमुळे आपल्या सर्वसामान्य माणसाला या प्रशासन व्यवस्थेत जाण्याचा ह्या राज्यकारभार करण्याचा हे सरकार निवडून देण्याचा एक प्रकारचं स्वातंत्र्य एक प्रकारचा अधिकार हा आपल्याला मिळालेला आहे। हे आपल्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे कारण आपण कोणीच नव्हतो सामान्य माणसाची गिनती कशातच नव्हती परंतु ह्या लोकशाही व्यवस्थेमुळे आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत जे स्वातंत्र्य मिळालेले आहे जी सत्ता मिळालेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे। आज आपण पाहतोय की देशामध्ये निवडणुका होत असतात। ह्या निवडणुका कशासाठी होत असतात की जनतेचे प्रतिनिधी आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठवणारी यंत्रणा म्हणजे ह्या निवडणुका आहेत। मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असो विधानसभा असो राज्यसभा असो लोकसभा असो या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व पोहोचवणे आणि आपल्या प्रतिनिधित्वातून आपले प्रश्न सोडवणे ही या पाठीमागची भूमिका आहे। तर आपल्या देशाचा हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना मला अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटेल की आपल्या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही। हे आपल्याला जे प्रजासत्ताक मिळाले ते सहजासहजी मिळालेलं नाही। ह्यासाठी खूप लोकांनी अनेक अन्याय सहन केलेला आहे अत्याचार सहन केलेला आहे जुलूम सहन केलेला आहे त्याग केलेला आहे कुटुंबाचं बलिदान केलेलं आहे आत्मबलिदान केलेलं आहे अनेकांनी शहीद झालेले म्हणजे हे आपल्याला मिळाले हे आपल्याला जरी साधं वाटत असलं तरी हे साधं नाही हे खूप महान आहे खूप मोठं आहे आणि म्हणून याचा आपण एक त्याच्या प्रती आपला आदरभाव प्रकट करण्यासाठी हे झेंडावंदन घेत असतो। ही तिरंगा ही आपली शान आहे ती आपली जान आहे तो आपला मान आहे तो आपला अभिमान आहे आणि हो आपण अभिमान हा आपण अशा पद्धतीने मिरवलाच पाहिजे आणि म्हणून प्रत्येक शाळा असेल प्रशासकीय व्यवस्था असेल अनेक ठिकाणी हे अभिमानानं आपण तिरंगा हा फडकवत असतो। तर आजच्या या दिनाच्या निमित्तानं मी तिरंग्याला ह्या वंदन करतो नमन करतो आपल्या मातृभूमीला मी नमन करतो। तर आज या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात मला अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटेल की बापू आम्ही सलगर वस्ती शाळा ही ऐकलेली होती असं प्रत्यक्ष येण्याचा आम्हाला यावर्षी योग मिळाला। बदल्यांमध्ये आम्ही दोघेही या ठिकाणी आलो आम्ही अगदी नवीनच आहोत इथल्या काही गोष्टी आम्हाला माहीत नाहीत लोक माहीत नाहीत किंवा पालक माहीत नाहीत पण ठीक आहे प्रत्येक वेळी काय असं की एकाच शाळेची सर्व शिक्षक बदलून जात नाही एक दोन शिल्लक राहतात एक दोन बदलून जातात ही प्रक्रिया चालू होती परंतु 2018 पासूनच्या प्रक्रियेमध्ये काय झालं ही सगळे शिक्षक बदलून चालले आणि या वर्षी सुद्धा आम्ही दोघं सरांनी काटेवाडीला काम केलेलं आहे मी कोथळे शाळेत मोठ्या शाळेत काम केलेलं आहे परंतु आम्हाला अनेक गोष्टीचा अनुभव आहे पण इथला अनुभव थोडा वेगळा असणार आहे कारण सरांनी पण 150-200 पाठाची शाळा चालवली आहे मोठी शाळा चालवली आहे अनेक ऍक्टिव्हिटी असतात परंतु काही गोष्टींची मर्यादा हे आम्हाला येते त्यामध्ये पटाच्या मर्यादा ही आम्ही स्वीकारलेली आहे कारण आपल्या शाळेचा पट लहानच असणार आहे कितीही प्रयत्न केले तर आपली शाळा काय त्याच्या पटाच्या पलीकडे जाणार नाही परंतु आपली ही शाळा ही अशा पद्धतीनं चांगली वाढली पाहिजे चांगली झाली पाहिजे असा एक मानस हा आमच्या मनामध्ये आहे। त्याच्या अनुषंगानं जर बघितलं आज ही खोली